नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे स्वादांची गोष्ट या चॅनलवर। आज आपण करणार आहोत मूग डाळ आणि हिरवे वाटाणे वापरून आप्पे। पचायला हलके व करायला सोपे। चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मूग डाळ मी इथं 1 वाटी घेतलेली आहे। 1 वाटी हिरवे वाटाणे, कोथिंबीर, अर्धा वाटी रवा, आलं, 2 हिरव्या मिरच्या, मीठ चवीनुसार, छोटा चमचा खायचा सोडा, हिंगपूड 1 छोटासा चमचा आणि चिमूटभर हळद। हिरवे वाटाणे, 2 मिरच्या, आलं आणि कोथिंबीर। या ठिकाणी मूग डाळ मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून 3 ते 4 तास भिजवून घेतली आहे। आपण आता ही मूग डाळ मिक्सरमध्ये वाटून घेऊ, पण पूर्ण बारीक नाही करून घ्यायची, थोडेसे जाडसर वाटून घ्यायची। मूग डाळीमध्ये आपण हिंगपूड, हळद आणि मीठ घालून आणि थोडंसं पाणी घालून हे मिश्रण मिक्सरला बारीक करून घेऊया। आता हे मिक्स करून घेऊया। हे क्रिस्पी होण्यासाठी यामध्ये रवा मिक्स करून घेऊया। आता यामध्ये थोडासा खायचा सोडा घालून घेऊया। सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। थोडंसं तेल घालून घेऊया आप्पे पात्रात। आता आपलं मिश्रण घालून घेऊया। झाकण लावून आप्पे आता भाजून घेऊया। मध्यम आचेवरती आप्पे आपण भाजून घेऊया। आप्पे आता पलटून घेऊया। बघा आप्पे आपले किती क्रिस्पी झाले आहेत। आप्पे असे दोन्ही साइडनी लालसर भाजून घ्यायचे। आप्पे तयार आहेत, काढून घेऊयात आता।